चला आज मटकीची रेसिपी बघूयात। मी मटकी भिजत घातली होती, कांदा टोमॅटो कट करून घेतले, त्यात 2-3 हिरव्या मिरच्या लसूण घालून घेतला आहे, त्याची चांगली पेस्ट करून घेतली आहे। जिरं लसणाची फोडणी करून घेते आहे। थोडासा कांदा बारीक केलेला होता पहिला फोडणीला, तोही त्यात घालून घेतला आहे। कांदा टोमॅटोची पेस्टही बनवून घेतली आहे। याला लाल होईपर्यंत चांगल्या प्रकारे हलवत राहायचं आहे। नंतर आपण जी पेस्ट काढली ती त्यामध्ये मिक्स करायची आहे, तीही तेलामध्ये चांगली होऊ द्यायची आहे। चांगल्या प्रकारे त्याला हलवत राहायचं, एकजीव करून घ्यायचं आहे। नंतर त्यामध्ये आपण थोडंसं मीठ घालून घेऊया। मीठ घातल्याच्या नंतर त्यामध्ये आपले घरगुती मसाले ॲड करून घेऊयात। तुम्ही तुमच्या घरी जे मसाले आहेत तेही टाकू शकता, तुमच्याकडे आहे ते। मी माझे घरगुती मसाले यूज करते। अशा प्रकारे सगळे मसाले टाकून घेतले, ते चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे एकजीव करून घेतलं आहे सगळं। त्यामध्ये कढीपत्ता टाकून घेऊयात, त्यालाही चांगल्या प्रकारे मिक्स करायचं आहे। आता थोडं थोडं करून पाणी ॲड करूयात त्यामध्ये। मी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं होतं त्यामुळे ते टाकून घेतलं आहे। आपल्याला पाहिजे तेवढं पाणी आपण ॲड करायचं आहे त्यामध्ये। तुम्हाला जास्त रश्श्याची पाहिजे असेल तर जास्त पाणी टाका, नसेल पाहिजे तर थोडंच पाणी ॲड करायचं आहे। अशा प्रकारे मी एवढं पाणी घातलं आहे त्यामध्ये। आणि मी मटकी थोडीशी तेलामध्ये परतून घेतली होती आधीच। तुम्ही पाण्यातून थोडीशी वाफळूनही घेऊ शकता, मी परतून घेतली तेलामध्ये। आता त्याला उकळी आली की आपण त्यामध्ये घालून घेऊयात। अशा प्रकारे आपली मटकीची रस्सा भाजी रेडी। तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।